सत्ता कोणाची जरी असली तरी लोक कोणाचे आहे, मतदार कोणाचा आहे आणि मतदाराचा डोक्यात काय ते फार महत्त्वाचं आहे. अखेरी सत्ता जी येतं ना, कारण ही जी राजकारणाची एकंदरीत घडी आहे असं लक्षात घ्या, का 97 नंतर 2006 मध्ये कर्जमाफी केली मनमोहन सिंग सरकारनं. त्यावेळेस नंतर तुम्ही नागपूरला आंदोलन केलं होतं? आंदोलन केलं होतं मी. हां. आबा आले होते हां, तेव्हा हां, आणि तेव्हा कर्जमाफीची घोषणा पण झाली होती. हां. ते मला वाटतं शोले आंदोलन केलं होतं शोले तेव्हा. आंदोलन केलं होतं. जेव्हा शरद पवार साहेबांचा वाढदिवस मनमोहन होता. सिंग पंतप्रधान असताना. पंतप्रधान असताना आणि त्याच्यानंतर आता नागपूरच पण का निवडता नेहमी? नाही, नागपूर नेहमी निवडत पहिल्यांदा नाही. शोले आंदोलनासाठी पण नागपूर, आता पण मला नागपूर. वाटते नागपूर माझ्यासाठी फार महत्त्वाची भूमी ठरली. अच्छा. रायगडाला उपोषण सुरू केलं आणि नागपूरला न्याय भेटला. म्हणजे कोकणातल्या किनारपट्टीवर छत्रपती शिवरायांच्या रायगडाच्या पायथ्याशी उपोषण या 2025ला आम्ही सुरू केलं होतं आणि नागपूरला त्या समारोप केला. आंदोलनाचा समारोप झाला.